नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगी. आजचा आपला भाग चालला आहे 16वा, नीतिधर्म. तुकारामांनी नीतिधर्माचं विवेचन अत्यंत सुस्पष्टपणे केलेलं आहे. पाप पुण्याची व्याख्या ते किती नेमकेपणाने करतात बघा. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा, आणिक नाही जोडा दुजा यासी, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणिक हे वर्म नाही दुजे. 3313 हा अभंग आहे. लोकांवर उपकार करणं हेच पुण्य आहे आणि लोकांना त्रास देणं हे पापच आहे. याखेरीज पाप पुण्याची दुसरी व्याख्या नाही आहे. तसं सत्याने वागणं हाच धर्म आहे, तर असत्याने वागणं हेच अधर्माचं कर्म आहे. याविना धर्म अधर्माचं दुसरं वर्मच नाही आहे. पापपुण्याबद्दल याहून सोपं काय विवरण असेल बरं. सर्वांच्याकडे आपलेपणाने पाहणारा माणूस कुणी अडचणीत आला आहे असं दिसलं तर ती स्वतःचीच अडचण समजून तिचं निवारण करण्यासाठी पुढे सरसावतो. पुण्यवान माणसाला दुसऱ्यांना मदत करण्याची सहज प्रेरणा असते आणि म्हणूनच काया वाचा मनाने आपल्याकडून कोणालाही पीडा होऊ नये म्हणूनच तो दक्ष असतो. सत्य तोची धर्म असं तुकाराम सांगतात. सत्य हे परमेश्वराचं स्वरूप आहे. ओम तत्सत तेच सत्य असं म्हटलं जातं. ज्याची अखंड सत्ता म्हणजे अस्तित्व आहे तेच सत्य आहे. ज्याचं स्वतःच्या देहापुरतं ममत्व असतं तो देहविनाशी असल्यामुळे त्याचं ते ममत्व सत्य ठरत नाही. पण ज्याचं ममत्व कुटुंब, ग्राम, देश, विश्व यांच्यासाठी विस्तारलं जातं त्याचा देह जरी नष्ट झाला ना तरी त्याच्या विशाल ममत्वाचं केलेलं कार्य अमरच राहतं आणि तेच सत्य आहे, तोच धर्म आहे. असत्य ते कर्म असंही तुकोबा म्हणतात. म्हणजे संकोचितपणाने केलेलं कृत्य ते असत्य आहे आणि हे असत्य कर्मबंध निर्माण करतं, माणसाला आसक्तीतच अधिक गुंतवतं. धर्माचं विवेचन तुकारामांच्याकडून नीट समजून घेतलं पाहिजे. ते म्हणतात, देव जोडे ते करावे अधर्म, देव जोडे ते करावे अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. 680 हा अभंग आहे. ज्या कर्मामुळे देव जोडला जातो ते कर्म रूढ अर्थाने अधर्माचं जरी असलं तरी ते अवश्य करावं आणि ज्या कर्माने देव अंतरला जातो ते कर्म मुळीच आचरू नये. गुरुवचन, पितृवचन, पतिवचन पाळणं हा रूढ अर्थाने धर्म समजला जातो. परंतु प्रसंगी ही वचनं न पाळणं हेही कल्याणकारकच ठरतं. हे विविध उदाहरणांनी देऊन तुकाराम आपल्याला पटवून देतात. बळी त्रिपादभूमीचं दान भगवंताला देण्याकरता त्यांच्या हातावर उदक सोडत होता. त्यांनी असं दान देऊ नये म्हणून त्याचे गुरु शुक्राचार्य सूक्ष्म रूपाने ज्याच्याने उदक सोडायचं त्या झारीच्या तोंडाशी येऊन बसले. त्यावेळी बळीने गुरुवचन न मानता दर्भ झारीच्या मुखात घातला आणि गुरुला दूर करून भगवंतांना त्रिपादभूमीचं दान दिलं. भक्त प्रल्हादाने विष्णुभक्ती करू नकोस हे पितृवचन पाळलं नाही. तसंच पतीची आज्ञा न पाळता ऋषी स्त्रिया श्रीकृष्णासाठी अन्न घेऊन गेल्या. यावरूनच हे व्यापक अर्थाने जे कल्याणकारक असते त्याचं पालन करताना रूढ धर्म बाजूला सारावा लागतो. सर्व व्यापक तोच परमेश्वर म्हणून ज्याच्याने सर्व व्यापक नीती सांभाळली जाते तोच धर्म आहे. याच अभंगात तुकारामांनी पुढे म्हटलेलं आहे की गवळणी करीती देवाशी व्यभिचार, गवळणी करीती देवाशी व्यभिचार, सांडूनी आचार भ्रष्ट तोही, तयांसी दिले ते कवणासही नाही, तयांसी दिले ते कवणासी नाही, अवघा अंतर्बाह्य तोची झाला. 680 हा अभंग आहे. गवळणी विवाहित असूनही परपुरुष असलेल्या कृष्णाला त्या सर्वस्वाने समर्पित झाल्यात. त्या दृष्टीने त्यांनी कृष्णदेवाशी व्यभिचारच केला आहे. स्वतःच्या स्त्रीधर्माचा आचार सोडून त्या भ्रष्टही झालेल्या आहेत. पण या गवळणींना कृष्ण परमात्म्याने जे दिलं आहे तितकं कोणासही दिलेलं नाही आहे. त्यांच्या अंतर्बाह्य देवच भरून उरलेला आहे. गवळणीच्या उदाहरणात तर नीतिमत्तेचा कसच लागलेला आहे.
सायंकाळी थकून घरी आलेल्या पतीला मुलांना वाढत असताना, बाळाला पाजत असताना, घरकाम करत असताना कृष्ण मुरली ऐकू आली म्हणून सगळं तसंच टाकून वृंदावनातल्या रानावनात रात्रीच्या अंधारात धावत सुटणाऱ्या गवळणी व्यभिचारिणी होत्या का? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार साधिले अपार निज सुख. 3796 हा अभंग आहे. गवळणींना व्यभिचारी म्हणायचं असेल तर त्यांचा तो व्यभिचार धन्यच आहे. त्यांनी या व्यभिचाराद्वारे अपार आत्मसुख मिळवलेलं आहे. भागवतात वर्णन वृंदावनात घरदार सोडून गेलेल्या गवळणींना कृष्ण स्वतः सांगतो की तुम्ही घरी परत जा, आपला पतिधर्म, आपला गृहधर्म सांभाळा. त्यावेळी गवळणी त्याला काय उत्तर देत आहेत की तुझ्या एकट्यामध्ये आमचं सर्व धर्म अंतर्भूत आहेत, तेव्हा तू जर आमचा स्वीकार केला नाहीस तर आम्ही इथेच प्राणत्याग करून तुझ्याशी एकरूप होऊ. गवळणी कोणी सामान्य अभिसारिका नव्हत्या. त्या कृष्णाला देहधारी पुरुषही समजत नव्हत्या, तर कृष्ण विश्वात्मा आहे ही त्यांची अढळ श्रद्धा होती. या विश्वात्म्याकडे येणं म्हणजेच संकोचितता सोडून विशालतेकडे येणं आहे. आपापली कर्तव्य कर्म यथोचित पार पाडत असताना जर देशाची, समाजाची हाक आली तर क्षणाचाही विचार न करता त्या हाकेला प्रतिसाद देणं, याचा परिपाठच गवळणींच्या उदाहरणाने आपल्याला मिळतो. म्हणूनच तुकाराम म्हणतात, भगवंतांनी गवळणीला जे दिलेलं आहे ते कुणालाही दिलं नाही आहे. तो त्यांच्या अंतर्बाह्य सामावला गेलेला आहे. गवळणींचं नामरूप राहिलं नाही आहे, पण त्यांची कथा मात्र अमर झाली आहे. तुकोबा साधकाला म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पाळणं, आणिक निर्दाळण कंटकांचे. धर्मनीतीचा हा ऐक व्यवहार, निवडिले सार असार ते. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. 129 हा अभंग आहे. भूतमात्रांचं रक्षण करणं हा दयाधर्म आहे, पण त्याचबरोबर दुष्टांना शासन करणं ही पण दयाच आहे. धर्म, नीतीचा व्यवहार नीट ऐका, साराचा विचार व्यवस्थित समजून घ्यावा. धर्माच्या रक्षणासाठी देवासही जन्म घेण्याचे सायास करावेच लागलेले आहेत. मोक्षप्रद जाऊनही संत लोककल्याणासाठी का जगतात? कारण त्यांना लोकांना हा नीतिधर्म शिकवायचा असतो म्हणून. आम्हा हे कौतुक जना द्यावी नीत, करावे फजित चुकती ते. 434 हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात की लोकांना नीतिधर्म समजून सांगावा, आपल्या आचरणातून दाखवून द्यावा. तसेच जे नीतिधर्म आचरण्यास चुकत असतील त्यांना फजित करावे, हेच आम्हाला आवडेल. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.